नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर सरस्वती यंत्राला आणि बॉटलवरच्या गोमती चक्राच्या गोमती ट्रीच्या ऑफरला तुम्ही भरभरून साथ देत आहात, त्यासाठी खूप खूप थँक्यू। अजून कोणीही राहिलं असेल घ्यायचं असेल तर लवकर घ्या, कारण नवीन वर्षी ऑफर चालू होतील का नाही ते माहीत नाही आणि नवीन वर्षी क्रिस्टलच्या किमती वाढणार आहेत, त्यामुळे लवकर लवकर बुकिंग करा। बॉटल सगळ्यांना माहीत आहे, माहिती हवी असेल तर परत एखाद्या व्हिडिओमध्ये अजून मी बॉटलची माहिती सांगते। एंजल क्रिस्टल वॉटर बॉटल आपल्याकडं आहे, त्याच्यावर सध्या मार्गशीर्ष महिन्यासाठी खास विष्णू आणि महादेव यांचं एकत्र आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, ते म्हणजे गोमती ट्री। त्याचबरोबर लक्ष्मीच्या पावलावर मणी सोप आपला फ्री आहे। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक चांगली बातमी ही सांगायची आहे की आपण स्वतः म्हणजे साई क्रिस्टल आपलं स्वतःचं प्रोडक्शन, सारिका कुलकर्णी त्यांनी आपण ब्युटी सोप तयार केलेला आहे। तर उद्या मी सारिका लाईफस्टाईलला त्याचा व्हिडिओ टाकेल की ब्युटी सोपमध्ये काय आहे काय नाही। तर प्रत्येकाला म्हणजे एकदम घरगुती साबण, तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहिले असतील मागं मी घरात पण साबण कसे बनवते, तर घरगुती पद्धतीनं एकदम त्याच्यात काहीही नाहीये, फक्त ग्लिसरीन आणि जे आपल्या ब्युटीसाठी गरज आहे ते आयटम। एका साबणामध्ये तुमचं बरंच काही प्रॉब्लेम क्लिअर होणार आहेत। तर त्याच्यामुळं लवकरच 2 दिवसात तुमच्यासमोर मी त्याचं पण ओपनिंग करणार आहे। तर तुम्हाला धमाका होता तो क्रिस्टल नंतरचा की साबण, आणि त्यापेक्षा पण वेगळं काहीतरी अजून आहे ते पण। त्याचप्रमाणे 12 राशीचे 12 ब्रेसलेट नवीन वर्षाप्रमाणे तेही लवकर येत आहेत। बुकिंग लवकर लवकर करा, मी लवकरच त्याचे फोटो आणि किमती तुमच्यापर्यंत पोहोचवते। त्याचप्रमाणे एक सांगायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे राशी प्रमाणाचे ब्रेसलेट आहे ते या वर्षी त्या राशीला कोणते ग्रह चालू आहेत त्याप्रमाणे बनवलेलं आहे। त्याला एकाच वर्षाची रेकी पण येते आणि त्याचं आयुष्य पण एकच वर्ष येतं। पुढच्या जानेवारीला ते ब्रेसलेट बदलावं लागेल, त्याचा पुढच्या वेळी वापरून तुम्हाला काही फायदा होणार नाही। मी संपूर्ण राशींचे, नक्षत्राचे सगळ्याचे अभ्यास करून त्या राशीप्रमाणे त्याला ते ब्रेसलेट बनवलेले आहेत, ते एकच वर्ष चालतील हे मी आधीच तुम्हाला सांगते। तर चला, आत्ता व्हिडिओ संध्याकाळचा तुम्हाला करायचा हे की मी काम करत होते इथं, सगळीकडे तुम्हाला दिसत असेल की काम चालू आहे, पण खूप सारे मेसेज असे आहेत की ताई घर होत नाहीये, या 2 वर्षात आमचं घर झालं पाहिजे, 25 सालापर्यंत आमचं घर झालं पाहिजे, अशा खूप सारे आत्ता मी तुमच्या व्हॉट्सअप मेसेज पाहत आहे, ऐकत आहे। तर त्याच्यावरनं मला व्हिडिओ तुम्हाला सांगावा वाटला की मागं पण हा व्हिडिओ झाला आणि खूप जणांची घरं झाली आहेत। आता जे माझ्याबरोबर पहिल्यापासून आहेत गेले 2-3 वर्ष, त्यांनी कमेंट करा लगेच की ताई आमचं या उपायानं घर झालं। माझे 2 उपाय होते मस्तपैकीचे, की एक होता लाल तांब्यामध्ये लाल मिरच्या, गुलाबाचं झाड, ह्याचे मागं व्हिडिओ आहेत, तुम्ही जर भरभरून कमेंट केल्या तर मी तो व्हिडिओ सुद्धा परत करेल। त्याच्यामुळं खूप लोकांची घरं झाली आहेत आणि त्यातल्या त्यात एक साधासा उपाय त्यानं सुद्धा अनेक जणांची घरं झालेली आहेत। तोच व्हिडिओ आज मी परत सोपा तुमच्यासाठी घेऊन आली आहे। ज्यांना घर बांधायचं आहे, ज्यांचं घर होत नाहीये, बँकेच्या अडचणी येत आहेत, जागेच्या अडचणी येत आहेत, पसंत पडत नाहीये, असे अनेक पण स्वतःचं घर हे तुम्हाला 2 वर्षामध्ये हवंच आहे। सगळ्यांचं स्वप्न असतं आपलं घरकुल असावं, स्वप्नातलं एक घर असावं असं। तर तिथं जिथं ज्यांना प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी आज मी तुम्हाला उपाय घेऊन आलेली आहे। उपाय सांगायच्या आधी तुम्हाला एक दाखवते मी की ही कॅन्डल रोड ओपनर कॅन्डल आहे, अगदी थोड्याशा दरामध्ये ही आपल्याकडे मिळते। याच्यामध्ये सगळे ग्रह येत आहेत, गुरु येतोय, बुध येतोय, मंगळ येतोय। मी कुठलीही गोष्ट ना 10-12 गोष्टी एकत्र करून बनवत असते की त्याचा फायदा व्हावा लोकांना।
तर रोड ओपनर कॅन्डल आहे ही. तर ही तुम्ही वरती तुमचं घर, नोकरी यासाठी तुम्ही वरती त्याच्या इथं टूथपिकनं लिहू शकता, माझं घर झालं आहे यासाठी थँक्यू युनिवर्स. अजून घर माझं काय तुमचे स्वप्न असतील ती बँक, ऑफिस, हॉटेल, काहीही मंगळाशी संबंधित. इथं तुम्ही पैशाशी संबंधित लिहू शकता की 2025 साली माझ्या खात्यामध्ये एवढे पैसे आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मी मनी मॅग्नेट आहे थँक्यू युनिवर्स. किंवा तुमचा अडकलेला पैसा मिळत नसेल ते तुम्ही इथं लिहू शकता. आणि हे आहे गुरु. इथं तुम्ही जगातली कोणती एक तर लग्न सगळ्यात महत्त्वाचं गुरुग्रहाशी निगडीत आहे ते लग्न, आणि अजून तुमच्या काही ज्या यावरच्या 2 मध्ये बसल्या नाहीत त्या अडचणी इथं लिहू शकता. ग्रीन ह्याच्यावर तुम्ही तुमच्या मुलांच्या सुद्धा अडचणी लिहू शकता ज्या काही शिक्षणाच्या असतील काय असतील. तर ही आहे रोड ओपनर कॅन्डल. तर तुम्ही आता ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल तुमच्याकडे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकलेली कामं, रोड ओपनर म्हणजे काय, तुमच्या कामात अडथळा जिथं आलेला आहे त्याला अडथळा सारून पुढे जायचं आहे. तर या प्रकारची कॅन्डल आपल्याकडे मिळते. कॅन्डल लावायची असती, 5 मिनिटं त्याला अफर्मेशन द्यायचे असतात, त्याची त्याला जळू द्यायची, आपण उठून तिथून गेलो तरी चालतो. म्हणजे तुमच्या कोणत्याही कामं असो, बँकेची कामं असो, घराची कामं असो, प्रॉपर्टीची कामं असो, तुम्हाला हिस्सा मिळत नसो, अजून 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 काही असो तुमचं, त्यामध्ये रोड ओपनरचं काम ही कॅन्डल करते. अगदी माफक दरामध्ये ही कॅन्डल आपल्याकडं आहे. पण या कॅन्डलला कुरिअर चार्जेस पडतील, एवढंच थोडंसं गणित माझं आहे, नाही तर 2 कॅन्डल घेतल्या तर नाही पडणार. तर चला, आता तुम्हाला घर हवं आहे स्वप्नातलं, तर हा छानसा उपाय सगळ्यांनी करा आणि 1000% 2 वर्षामध्ये तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही. घर होण्यासाठी मजबूत लागतो तो म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह ज्याचा मजबूत आहे त्याच्या आयुष्यात 2-3 घरं सुद्धा होऊ शकतात, आणि ज्याचा मंगळ ग्रह नाहीये मजबूत त्याला थोडासा त्रास होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही मंगळवारी मारुतीरायाला जात जा. हातामध्ये लाल दोरा त्याच्या पायाला लावून मौली नाही आहे ही, नुसता दोरा आहे. इथं मंगळ ग्रह मजबूत होत असतो. तर तो पायाला लावून तो तुमच्या हातामध्ये बांधा. पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधा, महिलांनी डाव्या हातामध्ये बांधा. त्यामुळं मंगळ ग्रह मजबूत होऊन घरासारखी जमिनीविषयी जी कामं अडकलेली असतात ती पूर्ण व्हायला मदत होते. दुसरं छानसा उपाय आहे, पती पत्नींनी मिळून एखादं मातीचं घर विकत आणा, अगर तयार करा. इथं लाकडी घर नकोय आपल्याला, मातीचं घर पाहिजे. कुंभारांकडे जाऊन त्यांना बनवायला लावा, किंवा चिकण माती आजकाल मुलांना शाळेच्या ह्याच्यात मिळते, तिथं आणा, थोडासा वेळ घालवा आणि एक छोटंसं घर तुम्हाला जसं बनवता येईल तसं घर, त्यामध्ये एक पंती बसावी, या प्रकारे एक घर बनवा छोटंसं. ते घर आपल्या देवघरापाशी ठेवायचं आहे. जागा तुमच्याकडं कमी असेल तर कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवा, की आपली ती वास्तू आहे, आपलं ते घर आहे, त्याची स्वप्न आपण बघत आहोत म्हणून त्याला 17 वेळा हलवायचं नाही आपल्याला, अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवा. आता ते तुम्ही कधी करू शकता, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पती पत्नी मिळून, नसेल पती ऐकत तर पत्नीनं एकटीनं बनवा, मुलांच्या साथीनं बनवा, घर बनवा, त्याच्यामध्ये एक छोटूशी पंती बसेल अशी. त्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवारपासून सुरुवात करून, मंगळवार आणि शुक्रवारपासून सुरुवात करून रोजचा दिवा, जोवर तुमचं घर होत नाही तोवर मोहरीच्या तेलाचा दिवा त्या घरामध्ये लावायचा आहे. रोज त्या घराला बघून नमस्कार करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडनं आपले रस्ते जे अडकले आहेत ते मेणबत्तीच्या द्वारे, अग्नीच्या द्वारे तिकडनं आपण सॉल्व करायचे आहेत. रोड ओपनर मेणबत्ती घेऊन त्याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचेल. आता ज्यांना मातीचं घर बनवून, एक तर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, ते घरं छोटी असतील, देवघर वर टांगलेलं असेल, काय असेल, तर कुठंही ती जागा तुम्ही करा. आता ती जागा तुम्हाला करणं शक्य नाहीये, देवघरामध्ये एक मातीचं घर बनवून ठेवणं शक्य नाहीये. सगळ्यात मोठा उपाय तो आहे मातीचं घर बनवून ठेवणे. पण आता नाही, कलियुग आहे, घरं नाही, वेळ नाही करायला तुम्हाला, देवघर सुद्धा कुणाकुणाला नाही, तर त्यासाठीचा उपाय मी आता सांगते. तर ड्रॉइंग करा. एका पांढऱ्या स्वच्छ पेपरावर लाल पेननं घर ड्रॉइंग करा आणि ते देवघरामध्ये ठेवा.
त्याला तुमचं नाव द्या. जे तुमच्या स्वप्नातलं घर असेल, अपार्टमेंट असेल, काय असेल, त्याला नाव द्या की हे माझं घर आहे. आणि मध्ये त्याला लॅमिनेशन करून ठेवा. छोटूसा कागदावर घर काढा, देवघरात ठेवा, त्याला लॅमिनेशन करा. आणि त्याच्या पुढं देवाचा दिवा तुमचा तिळाचा असू दे, तुपाचा असू दे, कशाचाही असू दे, घराच्या नावाची एक मातीची पंती, स्टीलमध्ये वगैरे लावलं तर शनी परत आडवा येईल, म्हणून मातीच्या पंतीमध्ये मोहरीच्या तेलाचा वातीचा दिवा, आपली जी समईची वात असते ती डबल करून तिचा दिवा त्या घरामध्ये किंवा घराच्या पिक्चरच्या समोर लावायचा. आणि देवाला, युनिवर्सला, देवाला नमस्कार करून मागणं घालायचं की माझं घर लवकरात लवकर होऊ दे यासाठी. आणि युनिवर्सला जेव्हा तुम्ही कॅन्डलची रेमेडी कराल त्यावेळी युनिवर्सला कॅन्डल लावून हे सांगायचं की माझ्या मार्गामध्ये जे काही अडथळे आहेत, माझं घर होण्यासाठी, मला जागा मिळण्यासाठी, माझ्या नावावर प्रॉपर्टी होण्यासाठी, अजून काही घरासंबंधी जे तुमचं असेल किंवा यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं यातलं कुठलंही असेल, तर त्यासाठी हे सगळं झालं आहे. आता हे देवापाशी बोलून झालं. आता युनिवर्सला हे सगळं झालं आहे, माझं स्वप्नातलं घर पूर्ण झालं आहे, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. माझ्या रोडमध्ये किंवा माझ्यामध्ये येणारे सर्व कुठलेही अडथळे नसताना, कोणतेही अडथळे न येता मस्तपैकी माझं घर झालं आहे, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. 2 मिनिटं ज्योतीकडं बघा, इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या घराच्या पायऱ्या चढत आहात आणि कसं तुमचं घर आहे, कसा हॉल आहे, कसं काय आहे. बऱ्याच जणींची आत्ता ही मागणी आहे की ताई जसं गंगापूजन केलं तसं स्वतःचं घर होण्यासाठी कसं करायचं, इमॅजिन कसं करायचं ह्याच्यावर व्हिडिओ बनव. जर तुम्हाला सगळ्यांना घरावर जसा गंगापूजन आपण इमॅजिन केलं तसं घराचं करायचं असेल तर मला भरभरून कमेंट करा. मग मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी कसं इमॅजिन करायचं ह्याचा व्हिडिओ आपण एक दिवस करूया. तर ही आहे रोड ओपनर कॅन्डल. ज्यांच्या चालू घडीमध्ये अडचणींनी भरला असेल तर मॅजिकपणे लवकरात लवकर तुम्हाला मार्ग रिकामा करायचा असेल तर कॅन्डल मॅजिक सारखं दुसरं तिसरं काही नाही. माझा एवढा विश्वास आहे आता कॅन्डल मॅजिकवर की तुम्ही ज्यांच्या हातात, तुमच्या घरात दुसरं कोणी येऊ दे आणि तुम्ही तिथं 7 चक्रा कॅन्डल लावा, उलूक कॅन्डल लावा, रूम आपले मूड फ्रेशनर कॅन्डल लावा, कोणत्याही कॅन्डल माझ्याकडच्या त्या लावा. ज्यांच्या हातामध्ये ब्रेसलेट नाही ती व्यक्ती जर याच्या आसपास आली, लावली असताना कॅन्डल, किंवा जी निगेटिव्ह ओरियानं भरलेली व्यक्ती आहे ती भले आपल्या घरातली असो, तर ही डान्सिंग करायला लागते. म्हणजे ज्योत मीन अशी करायला लागते. त्याला आता कॅन्डल मॅजिकमध्ये डान्सिंग पोझिशन म्हणतात. तर ती अशी व्हायला लागते. आणि ज्यावेळी ओरा क्लीन असणाऱ्या व्यक्ती त्याच्या समोर असतात किंवा ज्यांच्या हातात माझी ब्रेसलेट आहे त्या व्यक्ती जेव्हा येतात तेव्हा याची मंद, कितीही तुम्ही फॅनमध्ये लावा कॅन्डल, माझ्या इथं दिवसभर कॅन्डल असते, दिवसभर फॅन असतो, पण कॅन्डलला काहीही होत नाही. कॅन्डल कोणत्याही निगेटिव्ह ऊर्जा स्वतःच्या जवळ येऊ देत नाही, विझून जाते निगेटिव्ह ऊर्जा जवळ आल्या तर. म्हणून घराच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही सगळ्यानं उपाय करा. मी तुम्हाला दैविक उपाय सांगितला. मारुती रायाला प्रसन्न करून घ्या म्हणजे मंगळ ग्रह हे मजबूत होईल. नवग्रह चौकी वापरा म्हणजे मंगळ ग्रह तुमचा मजबूत होईल. रोड ओपनर वापरा म्हणजे रोड तुमचा ओपन होईल किंवा ज्या अडचणी स्टक आहे ते बाजूला होईल सगळं. आणि वर तुम्हाला मातीचं घर सांगितलं आणि वर तुम्हाला चित्रातलं घर पण सांगितलं. म्हणजे ताई तुम्हाला एक मार्ग धरून कधी सांगत नाही, तर सगळ्या बाजू गोळा करते. जसं 10 दिशांकडनं पैसा आला पाहिजे ही अफर्मेशन देत जा मी तुम्हाला सांगते, तसाच मी 10 मार्गाने विचार करत असते एखादं प्रोडक्ट्स बनवताना किंवा एखादा व्हिडिओ करताना. त्यामुळं तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर सरस्वती क्रिस्टल एक मॅजिक आहे, एक अजुबा आहे. तुम्ही ज्यावेळी वापराल, तुमच्या हातात ज्यावेळी पडेल त्यावेळी मुलांच्या मधला तुम्ही अचानक बदल बघाल. मी
1000% तुम्हाला माझ्या स्वतःचा विश्वास आहे या गोष्टीवर, कारण मी तयार केले. मला माहिती आहे मी ह्याच्यात किती ऊर्जा घातल्यात, किती कष्ट केलेत. मुलांच्या हातात असा पडल्यावर मुलांमध्ये काय बदल होतोय ते तुम्ही छान छान कमेंट करून मला सांगायचं किंवा व्हॉट्सअपला येऊन सांगायचं. तर अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही आजपर्यंत सरस्वती यंत्र पाहिलं, सगळं पाहिलं, पण सरस्वती ग्रीन जेट क्रिस्टल विथ एंजल नंबर वर सरस्वतीचं यंत्र पण त्याच्यावर, म्हणजे यामध्ये मी एंजल नंबर शास्त्र घेतलं, क्रिस्टल घेतला, आपल्या वेदशास्त्रामधला यंत्र घेतलं, एवढे सारं करून त्याच्यावर रेकी घेतले. वर मुलांच्या नावावर मी त्याला हिलिंग देत आहे मुलांना. म्हणजे मुलं आपली पुढं गेल्याशिवाय राहतील का? विचार करा. तर बॉटल ह्या गोष्टी अशा आहेत की या जीवनाचा सगळं बदलून टाकणार आहेत तुमच्या. फक्त पाहिजे तो विश्वास, श्रद्धा, सबुरी. युनिवर्सला, क्रिस्टलला रेकीशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या सगळ्यांचा प्रश्न सारखा असतो की ताई हे किती दिवस चालेल, ह्याला परत रेकी देता येईल का? तुम्हाला एक दिवस पोट भरून चालेल का? विचार करा, तुम्हाला एक दिवस पोट भरून चालेल का? एका पेनची रिफिल किती दिवस जाईल? एक सिलेंडर किती दिवस जाईल? हा तर क्रिस्टल आहे, हा बिना रेकीचा नुसता दगड आहे हा. मग त्याला रेकी द्यायला नको का? तुम्हाला जर आयुष्यभर सुख पाहिजे, आयुष्यभर पैसा पाहिजे, तर वेळोवेळी हे बदलणं, याला रेकी घेणं हे करावंच लागणार आहे. उगाच काहीतरी तुम्हाला सांगायचं हा घ्यान आयुष्यभर पुरेल, नाही पुरणार. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा 1 वर्षाचाच आहे. जानेवारी ते जानेवारी मी ह्याला रेकी केली आहे. पुढच्या जानेवारीत तुम्हाला सरस्वती क्रिस्टल हा बदलावाच लागेल. नवीन येतं. 2 मुलांना चालेल का? चालणार नाही. प्रत्येकाला वेगळा घेतला पाहिजे. अजून एक कमेंट होती की शुक्रमणीचे 2 तुकडे करून 2 हे करू का, अंगठ्या करू का? ती काही भाकरी आहे? अर्धी या मुलाला आणि अर्धी त्या मुलाला द्यायला? थोडासा स्वतःचा विचार करा. असं बोलताना सुद्धा हा शुक्र ग्रह आहे. तुम्हाला मी खूप वेळा सांगते की शुक्र मजबूत तरच माणूस आजकाल जगू शकतो, नाही तर नाही. कारण शुक्र हीच प्रॉपर्टी आहे, हाच पैसा आहे, हेच सौंदर्य, नेम, फेम, बिझनेस, कार, तुम्हाला काय पाहिजे ते फक्त आणि फक्त शुक्र ग्रहाकडे आहे. तो मजबूत आहे, तुमची कर्म चांगली आहेत तर तुमचं सगळं चांगलं आहे, नाहीतर काही नाही. त्यामुळं शुक्र ग्रहाचा मणी तोडायचा, त्याच्या 2 अंगठ्या बनवायच्या. असं काहीतरी मोबाईलमध्ये फॉल्ट आहे, त्यामुळं मी बोलतीये आधी आणि नंतर येत आहे, तिथं असं होत आहे, तर सॉरी. तर असलं काहीही करू नका. परत तुमच्या घरी क्रिस्टल पोचायच्या आधी वगैरे कुणाचे प्रश्न आहेत की ताई हे किती दिवस वापरायचं, हे पुढच्या, अरे नका विचारू. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 दिवसानं तुम्हाला माझ्या तोंडनं ते ऐकायला मिळेल. पण त्याच्या आधी तुमच्या मनात शंका आली ना तर तुमच्यापर्यंत रेकी पोचायला त्रास होतो. तुम्हाला एनर्जी देताना मला ते कळतं की या माणसाच्या मनात खोट आहे. खरं सांगते मी की मी आता 3 वर्ष रेकी करतेय, त्याच्यामुळं मला रेकीमध्ये एवढं डोळे झाकले तरी मला कळतं की या माणसाच्या मनात काय येते. त्यामुळं असे प्रश्न विचारू नका, किंवा तुमच्या मनात असतील तरी सुद्धा ते प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचू दे. तो माझ्यापाशीच असताना त्याच्यावर तुमचे प्रश्न चालू होतात, तसं करू नका. तर प्रत्येक प्रोडक्ट्स ह्याला रेकी घ्यावी लागते आणि जे जे मी सांगतेय ते प्रोडक्ट्स तुम्हाला बदलावेच लागतात. त्याला दुसरं गत्यंतर नाही. जसं तुम्हाला जर 520चा राजा भरभरून देतोय तर त्याच्यासाठी थोडे पैसे खर्च करताना जर तुम्ही मागं पुढं पाहिलं तर तुम्हाला अजून पुढं जाता येईल का, अजून पायऱ्या चढता येतील का, याचा विचार करा. तर कोणत्याही प्रकारची ना बनवाबनवी आहे ना काही आहे. आणि मी तुम्हाला या गोष्टीसाठी सावध करते का, तर मी आता डिक्लेअर केले की मी 12 राशीची क्रिस्टल करते. इथं कुणीतरी येऊ शकतं, कुणीतरी ह्याचा बिझनेस मांडू शकतं,
कुणीतरी ह्याच्यातलं शून्य ज्ञान असणारं येऊन तुमच्या पुढं बसू शकतं की या राशीचं हे ब्रेसलेट आहे, तर माझ्याकडनं घ्या, अगर घेऊ नका. तरी पण नम्र विनंती आहे सगळ्यांना, क्रिस्टल आणि रेकी हा खेळ नाही, ही फार मोठी गूढविद्या आहे. रेकी ही कोणताही क्रिस्टल, रेकी मास्टर, ग्रँड मास्टर, 3 डिग्री 4 डिग्री ग्रँड मास्टर शिवाय त्याला काहीही नाही. त्याला एकेकाला ऊर्जा द्यायला अर्धा अर्धा 1-1 तास जातो. बॉटल कधी कधी 2 बॉटल माझ्या 2.5 ते 5.5 पर्यंत रेकी चालतात. 2 बॉटल एवढे त्याला कष्ट आहेत. त्यामुळं ज्यांच्याकडनं घ्याल भले माझ्याकडनं घ्या, मला मागा की ताई तुझ्याकडं ह्याचं सर्टिफिकेट आहे का, तू विकतीस त्याचं. क्रिस्टलला सर्टिफिकेट महत्त्वाचं नाही आहे. क्रिस्टल ओरिजिनल कुणाकडनं घेऊन विकू शकतं, पण तुम्ही त्याला रेकी देताय ती किती योग्य आहे हे गरजेचं आहे. त्यामुळं नवीन वर्षाकडे जाताना भोंदूगिरीला कोणीही हे करू नका. मी जर रोज उठून तुम्हाला सांगत नाही आहे की माझं हे झालं आहे, माझं ते झालं आहे, माझं ते झालं आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की ताईला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे. संपूर्ण ज्ञानानं भरवसा आहे, मला सगळं माहिती आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते आहे, कमेंट्स खाली गेल्या असतील, ताई आमचा तुझ्यावर विश्वास आहे, मला माहीत आहे, आणि तोच विश्वास कायमस्वरूपी ठेवा. कोणत्याही ₹1-2 रुपयासाठी कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. आपल्याकडं पैसे नसतील मला सांगा, 2 हप्त्यात द्या पैसे, पण ओरिजिनल माल वापरा आणि ओरिजिनल 4 डिग्री मास्टर अँड ग्रँड मास्टर जे रेकीमध्ये आहेत त्यांच्याकडनंच रेकी करून घ्या, तरच ब्रेसलेट वापरा. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, इंस्टाग्राम ह्याच्यावर काय तुम्हाला मिळतंय हे जरा डोळे उघडून बघा आणि नंतर घ्या. जागो ग्राहक जागो. बघा, ताईला घराचा व्हिडिओ करायचा मेसेज आले होते, तर मी तुम्हाला किती ज्ञान दिलं, ते पण एकदम फ्रीमध्ये. तर विचार करा या गोष्टीचं सगळेजण. चला टाटा बाय बाय. व्हिडिओ सगळ्यांनी बघा, एकमेकाला शेअर करा आणि याचप्रमाणे ब्युटी सोपला सुद्धा तुम्ही सगळेजण भरभरून साथ द्या अशी माझी अपेक्षा आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.